2 दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी निर्दयीपणे गोळीबार केला होता। या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात याचे तीव्र पडसाद उमटलेले असून ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय। त्याच पार्श्वभूमीवर जालना विधानसभा शिवसेनेचे आमदार माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सुद्धा सदरील दहशतवादी हल्ल्यासाठी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। यामध्ये जे पण कोणी दहशतवादी असतील त्यांना शोधून गोळ्या घाला, कारण गुन्हेगार हा कोणीही असो त्याला कडक शासन झालेच पाहिजे, असं मत माजी मंत्री आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे। काल जो हमला झाला आहे त्या हमल्याकडे तुम्ही कसे पाहता? अत्यंत वाईट आहे। संपूर्ण देशानेच त्याचा धिक्कार आणि निषेध केलेला आहे। आम्ही निषेध करतो आणि गुन्हेगाराला कडक शासन झालं पाहिजे। गुन्हेगार कोणी असत नाही, जगाच्या पाठीवर कुठे जरी लपले असतील शोधून काढले पाहिजे आणि त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे। राज्यामध्ये अनेक विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आलेले आहेत। हो, लोकांच्या मनातला राग आहे हा। जालन्यात सुद्धा आम्ही काही करतोय या संदर्भामध्ये। आज संध्याकाळी आम्ही धरणे धरणार आहोत। काय आव्हान करणार? देशातल्या नागरिकांनी शांतता बाळगावी। निश्चितपणे शासन त्यांना होईल सहकार कामाला लागले नाही।